हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की एक सिंपल अशा स्ट्रॅटेजीज ज्या जनरली आपण बिगिनर्स यूज करू शकतो. राईट. सो खूप सगळी जास्त डिमांड होती की ट्राय करायची आपल्याला की बिगिनर्ससाठी कोणत्या बेसिक स्ट्रॅटेजी आहेत का. खूप सुंदर स्ट्रॅटेजीज आहेत ज्या तुम्ही जनरली बाहेर पण दुसऱ्या यूट्यूब चॅनलवर पण बघत असाल. बट आज जे आपण डिस्कस करणार आहोत ते फक्त स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस नाही करणार आहोत, बट आपण त्याचा इम्पॅक्ट पण बघणार आहोत की कसे मोमेंटम मार्केटमध्ये येऊ शकतात आणि त्याविषयी आपण ट्रेड्स कशा बनवायच्या आहेत. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. आणि जास्त टाईमचं आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट न करता थोडं मी ह्याला वरती शिफ्ट करतो. ठीक आहे ना. बघा, द लॉजिक इज सिम्पल. ह्याला वरती घेतो. ओके, स्ट्रॅटेजीज आजचा पार्ट आहे. ओके, नाव पहिले समजूया की स्ट्रॅटेजीज जनरली आपण का बनवतो. तर बघा, मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला फिअर असतो की आपण मार्केटमध्ये पैसे लूज करू शकतो. राईट. सो टेक्निकली जर मी थोडंफार ह्यामध्ये इन डिटेल सांगायचं म्हटलं तर स्ट्रॅटेजीज ज्या आहेत तर जनरली आपला रिस्क जी आहे ती कमी करायला आणि रिवॉर्ड जर मिळत असेल तर एक लिमिटेड रिवॉर्ड मिळाला. सो लिमिटेड रिस्क आणि थोडाफार रिवॉर्ड जो आहे तो आपल्याला चांगला मिळाला आपण स्ट्रॅटेजी जनरली बनवतो. राईट. सो आपण आज डिस्कस करणार आहोत दोन स्ट्रॅटेजी, एक बुलिशसाठी आणि एक बॅरिशसाठी. ठीक आहे, दोन कन्सेप्टसाठी. ठीक आहे. नाव फर्स्ट अंडरस्टँड की बुलिशसाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी बघणार आहोत. तर सिम्पल आहे, जे आहे बुल कॉल स्प्रेड. ओके, बुलिशसाठी कोणत्या येणार आपल्याकडे बुल कॉल स्प्रेड येणार. नाव एक सिम्पल बघा, बुल कॉल स्प्रेड बनवताना माझे स्ट्रॅटेजीजच्या लेग्स काय असतात जनरली. सो लेग्स मी इथे लिहितो की आपण ATM बाय करतो, बाय ATM कॉल कोड आणि OTM कॉल एक सेल करतो. लेग्सचं जर मी सांगायचं म्हटलं तर तुमचा जो बुल कॉल स्प्रेड आहे जो तुम्हाला काही असा त्याचा जर पे ऑफ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला काही असा पे ऑफ बघायला मिळेल. सपोज जर मी इथे हे केलं लाईक दिस, तुम्हाला असा काही पे ऑफ बघायला मिळतो बुल कॉल स्प्रेडचा. राईट. ना बुल कॉल स्प्रेड आपण बनवायचा कसा, सिम्पल आहे बघा. जेव्हा पण आपण अँटिसिपेट करतोय की मार्केटमध्ये एक बुलिश डिरेक्शन येऊ शकतं. सो बुल मीन्स बुलिश, कॉल मीन्स मी कॉलचे स्ट्राईक सिलेक्ट करणार. बघा, मी कॉल ऑप्शनच इथे सिलेक्ट केले, पुट ऑप्शन नाही आहे, त्यामुळे कॉल. आणि स्प्रेड्स म्हणजे मी बाय आणि सेल दोन्ही करणार. सो दॅट कम्स अंडर दी अ बुल कॉल स्प्रेड. ओके, सो ATM कॉल अँड पुट कॉल ऑप्शन आपण बाय करतो आणि OTM कॉल ऑप्शन आपण सेल करतो. नाव ह्याच्यामध्ये डिरेक्शन बेनिफिट्स काय आहेत. बेनिफिट जर ह्याचे सांगायचे म्हटले तर पहिला जो बेनिफिट येतो तो येतो की डिरेक्शन मिळाली तर पॉझिटिव्ह आहे. डिरेक्शन बुलिश असेल तर तुम्हाला ही स्ट्रॅटेजी पैसे कमवून देणार. ओके. सेकंड थिंग इज व्हॉट, IV वाढला तर तुम्हाला डिरेक्शन बघायला मिळते. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढली तर तुम्हाला बेनिफिट बघायला मिळतो. व्हॉट वॉज अ थर्ड थिंग, की ही जी स्ट्रॅटेजी आहे ती लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड आहे. अँड लिमिटेड रिवॉर्ड. स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ह्या जनरली तुम्हाला लिमिटेड रिस्कमध्ये बघायला मिळतील आणि लिमिटेड रिवॉर्डमध्ये बघायला मिळतील. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. जर मला एखादा पोझिशन बनवायची असेल, एखादी पोझिशन्स बनवायची असेल तर व्हॉट आय विल डू. जर मला बुलिश स्ट्रॅटेजी पाहिजे तर एक सिम्पल आहे बुल कॉल स्प्रेड. ATM कॉल अँड पुट ATM कॉल मी बाय करणार आणि OTM कॉल ऑप्शन मी सेल करणार. राईट. बेनिफिट्स काय आहे की डिरेक्शन जो आहे ती बुलिश असलं तर तुम्हाला बेनिफिट्स आहे, IV वाढली तर बेनिफिट्स आहे आणि लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड आहे. नाव आता आपण बघूया की बुल कॉल स्प्रेड बनतो कसा एक स्ट्रॅटेजी, नंतर आपण बॅरिशसाठी येऊया. ओके, सो मी इथे येतो कॉन्सेप्टवरती. नाव इथे आल्यावर मी येणार ट्रेडिंगमध्ये ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये. ठीक आहे, ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये आल्यावर यू कॅन सी, जर सपोज मी निफ्टीसाठी जरी सिलेक्ट करायचं म्हटलं, जर मला निफ्टीसाठी एखादी स्ट्रॅटेजी पाहिजे, सो मी बुलिशवरती आलो, बुल कॉल स्प्रेडवरती क्लिक केलं. ओके, सो हा तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी सिलेक्ट नाही करायला सजेस्ट करत, तो जनरली तुम्हाला स्केलेटन फाइंड आउट करायला हेल्प करतो. ओके, सो
लेट्स सी, इथे बघा 25,454 इज द करंट मार्केट प्राइस, 453. त्यामुळे त्याने 25,450 कॉल ऑप्शन बाय केलं आहे आणि 25,500. सो थोडा मी याला OTM अजून सेल करतो. ओके, नाव यू कॅन सी हा जो तुमचा स्ट्रॅटेजी बनला आहे त्याचं नाव आहे बुल कॉल स्प्रेड. राईट, नाव इथे बघा बेनिफिट काय आहे. जर मार्केटने डिरेक्शन घेतली, करंट मार्केट प्राइस ही आहे, हा जो ग्रीन पोर्शन तुम्हाला दिसतोय हा तुमचा आहे प्रॉफिट आणि जो रेड पोर्शन तुम्हाला दिसतोय हा तुमचा आहे लॉस. नाव इथे बघा, जर मार्केटने डिरेक्शन घेतली तर मॅक्झिमम प्रॉफिट मला एका लॉटवर जर मी बाय आणि सेल करतो तर मॅक्झिमम प्रॉफिट आहे माझा 2285च्या आसपास टेक्निकली. ओके, जर तुम्ही इथे पाहिलात 2285चा तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट आहे, मार्केट कितीही वरती जाऊ दे. आणि जर मार्केट खूप खाली जरी पडला तरी तुमचा जो लॉस आहे तो 1465चा आहे. मॅक्झिमम लॉस, मार्केट इथून 1000 पॉईंट खाली पडू दे, 1200 पॉईंट खाली पडू दे, चालेल. मॅक्झिमम लॉस किती आहे 1465 आणि जर मार्केट वरती पाहिला तर प्रॉफिट किती आहे 2285चा. राईट, सो 1:2चा कुठेतरी रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला इथे बघायला मिळतो आहे. तेच जर तुम्ही इथे स्ट्रॅटेजीजचा स्प्रेड पाहिला, तिकडे स्ट्रॅटेजीजची व्हॅल्यू पाहिला तर तुम्हाला कंबाईन स्ट्रॅटेजी प्रीमियमचा चार्ट तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, बेस्ड ऑन दी अंडरलाईनच्या मोमेंटम आणि स्प्रेडची जी व्हॅल्यू आहे त्या बेसिसवरती. ओके, आणि ह्याला जर तुम्ही मल्टिपल बाय 5 लॉट्सवरती क्लिक केलात तर 5 लॉटवरती तुमचा जो किती प्रॉफिट असणार आहे आणि किती जो लॉस असणार आहे ते तुम्ही इथे बघू शकता. तर यू कॅन सी जर मार्केट वरती गेला तर 5 लॉटवरती जो प्रॉफिट असणार आहे तो असणार आहे 11,413 आणि जो लॉस असणार आहे आपला तो किती आहे मॅक्झिमम लॉस 7325च्या आसपास. सो ही एक बेनिफिट आहे. सो जेव्हा आपण एक मोमेंटम स्टार्टिंगला जर तुम्ही स्प्रेड्स ट्राय करतात तर ट्राय टू गो विथ द बुल कॉल स्प्रेड जर बुलिश असेल तर. राईट, थोडं ह्याला तुम्ही अजून ॲड करू शकता. जर मी थोडंफार याच्यात डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं, जर तुम्ही फार एक्सपायरी असाल, मंथली ऑप्शन ट्रेड करताय आणि जर तुम्ही फार एक्सपायरी असाल तर ट्राय टू गो विथ दी स्लाइटली OTM स्प्रेड्स. OTM स्प्रेड्सचं म्हणजे काय, जिथे आपण ॲट द मनी बाय करतो तिकडे 1-2 स्ट्राईक OTM बाय करायचं आणि फार OTM सेल करायचं. तो एक शिफ्ट 1-2 स्ट्राईक वरती शिफ्ट करून आपण ट्रेड्स बनवणार आहोत. सिम्पल कन्सेप्ट आहे. ओके, सो हे झाले बुल कॉल स्प्रेड फॉर द बुलिश. ओके, नाव लेट्स गो विथ द बॅरिश वन. आता आपण बघूया की बॅरिशसाठी आपण कोणती स्ट्रॅटेजी बनवणार आहोत. सो बॅरिशसाठी ज्या येणार ती येणार आहे बेअर पुट स्प्रेड. ओके, जर तुम्हाला बुल कॉल स्प्रेड समजलं तर तुम्हाला बेअर पुट स्प्रेड इझिली समजेल. सिम्पल बघा, ह्याच्यामध्ये लेग्स कोणते येणार, अगेन ATM पुट ऑप्शन मी बाय करणार आणि OTM पुट ऑप्शन मी सेल करणार. सिंपल कन्सेप्ट आहे. राईट, नाव ह्याचा जर मी थोडाफार इकडे बेनिफिट सांगायचे म्हटले. ओके, बेनिफिट काय ह्याचा की मार्केट जर बेरिश असेल सो तुम्हाला एक बेनिफिट आहे ह्याचा. सेकंड, अगेन IV इम्पॅक्ट वाढला तर बेनिफिट आहे. आणि थर्ड थिंग इज व्हॉट, लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड. रिवॉर्ड तुम्हाला इथे बघायला मिळेल. नाव सिम्पल बघा, बेअर पुट स्प्रेड कसा बनतो. बेअर म्हणजे बेअरिश, पुट म्हणजे मी पुटचे स्ट्राईक सिलेक्ट करणार, इथे मी कोणत्याही कॉलचे स्ट्राईक ॲड नाही केले आहेत. स्प्रेड्स म्हणजे अगेन बाय आणि सेल दोन्ही. राईट, सो बेअर पुट स्प्रेड जर तुम्हाला बघायचं असेल तर बेअर पुट स्प्रेड बघा काही असा बनेल तुमचा. आता आपण इथे काय करतो, 24,540 आहे ना, सपोज 450 आहे ना, ह्याला मी पुटमध्ये कन्वर्ट करतो आणि ॲट द मनी आपण पुट बाय केलं आणि OTM आपण सेल करूया. ओके, पुट ऑप्शन सेल. ओके, यू कॅन सी ॲट द मनी 25,450 पुट ऑप्शन मी बाय केलं आणि OTM पुट ऑप्शन मी सेल केलं. तुमची जी स्ट्रॅटेजी बनली आहे ती कशी बनली, बेअर पुट स्प्रेड. वरती बघा नाव आलं आहे याचं. जर तुम्ही इथे पाहिलात तर तुम्हाला प्रॉफिट कधी मिळणार, जर मार्केट जितका खाली पडेल तितका तुमचा बेनिफिट आहे. इन द केस तुमचा लिमिटेड प्रॉफिटच आहे इकडे. जर तुम्ही प्रॉफिट पाहिलात तर मार्केट कितीही खाली पडू दे तुमचा मॅक्झिमम प्रॉफिट आहे तो 2495 असणार आहे. आणि जर मार्केट आपल्या डिरेक्शनच्या अपोजिट गेला सो मॅक्झिमम लॉस तुमचा किती आहे 1255. सो ही एक बेनिफिट तुम्हाला बघायला मिळते इथे. सेकंडली जर मी इथे सांगायचं म्हटलं तर इथे मल्टिपल बाय 5 लॉट्सने पण तुम्ही पाहू शकता की तुमचा प्रॉफिट अँड लॉस किती आहे. राईट, नाव जनरली जर तुम्ही ह्याला खाली स्क्रोल डाऊन केला तर प्रत्येक स्ट्राईकचं तुम्हाला इथे डेल्टा किंवा थीटा पण बघायला मिळतो. आणि स्पेसिफिकली जर खाली अजून स्क्रोल केला तर तुमचा जी स्प्रेड व्हॅल्यू आहे ती पण तुम्हाला इथे बघायला मिळेल. बेस्ड ऑन दी अंडरलाईन
तुमची स्प्रेड व्हॅल्यू करंटली कुठे ट्रेड करते ती तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. नाव थोडं मी ह्याच्यामध्ये अजून जर ॲडव्हान्समध्ये जायचं म्हटलं तर इथे बघा बुलिश आणि बॅरिश हे झाले डेबिट स्प्रेड. सो जनरली ह्या दोन स्ट्रॅटेजीज ज्या आहेत, जी मी ही स्ट्रॅटेजी म्हणालो आणि ही या येतात डेबिट स्प्रेड्समध्ये. ओके, व्हॉट इज द डेबिट स्प्रेड? थोडा मी ॲडव्हान्स जाते, जर नसेल समजत विच इज फाईन, जर कोणी बिगिनर असेल तर माहिती असेल तर विच इज वेल अँड गुड. डेबिट स्प्रेडमध्ये काय येतं की आपण मार्केटला प्रीमियम पे करतोय, राईट. सो जेव्हा पण आपण मार्केटला प्रीमियम पे करतो ना, तेव्हा काही ग्रीक्स, आता जेव्हा पण मी ऑप्शन्समध्ये ट्रेड करत असतो तेव्हा ऑप्शन्समध्ये ट्रेड करताना मला ग्रीक्सचे पॅरामीटर माझ्या फेवरमध्ये घेऊन चालावे लागतात, राईट. सो पहिला जो ग्रीक असतो तो असतो डेल्टा. ठीक आहे. डेल्टा काय तुम्हाला सांगतो की डेल्टा तुम्हाला हे सांगतो की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर माझ्या अंडरलाईनने मोमेंटम दिली तर, राईट, काही मोमेंटम दिली तर. सो डेल्टा जर तुम्ही पाहिलात तर फार एक्सपायरीचा जो डेल्टा असतो तो खूप चांगला इम्पॅक्ट करत असतो. त्यामुळे डेबिट स्प्रेड एक सिम्पल लक्षात ठेवा, बुल कॉल स्प्रेड ट्राय करा जेव्हा तुम्ही फार एक्सपायरी असाल ना, एक्सपायरीला खूप दिवस बाकी आहेत, एक मंथली एक्सपायरी असेल स्टॉक्समध्ये करत असाल तर 15-20 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, त्याच्यापेक्षा जास्त दिवस बाकी आहेत, फ्रेश एक्सपायरी असेल नवीन, तर बुल कॉल स्प्रेड खूप सुंदर तुम्हाला आउटपुट देईल. सो डेल्टा तुमच्या फेवरमध्ये येतो. सेकंड गोष्ट असते जी असते वेगा. ओके, सो वेगा जर तुम्ही पाहिला तर वेगा तुम्हाला काय सांगतो की माझं प्रीमियम कितीने चेंज होणार आहे जर 1% वोलॅटिलिटी चेंज झाली तर. सो वेगा तुमच्या फेवरमध्ये तुम्हाला ठेवावा लागतो आणि फार एक्सपायरी वेगाचा इम्पॅक्ट जास्त असतो ॲज कम्पेअर नियर एक्सपायरी. अँड थर्ड जी गोष्ट असते ती असते तुमची थीटा. सो थीटा बेनिफिट तुम्हाला कुठेतरी जास्त बघायला मिळतो. सो थीटाचं जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुमचा पे ऑफ असा काही बघायला मिळतो. सो फार एक्सपायरी हळूहळू डिके होतो, नियर एक्सपायरी खूप जास्त ड्रास्टिक फॉल बघायला मिळतो. सो थीटा इज इन युअर फेवर, राईट. नाव तुम्हाला जर डेल्टा, वेगा, थीटा अनेक ग्रीक्स आहेत, गामा आणि अदर थिंग्स ऑल्सो, वॉल्गा, वाना, चाम वगैरे. जर तुम्हाला ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे, मी इनफॅक्ट बेसिक ग्रीक्सवरती एक व्हिडिओ बनवली आहे. आफ्टर दिस व्हिडिओ तुम्ही जाऊन एकदा ती चेकआउट करा, खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवली आहे. आणि जर तुम्हाला काही ॲडव्हान्स व्हिडिओज पाहिजे असेल तर प्लीज एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण ते ॲडव्हान्स कन्सेप्ट पण आणू, राईट. बट अगेन जर मी थोडाफार इथे शॉर्ट रिकॅप द्यायचा म्हटलं या पूर्ण कन्सेप्टचा तर सिम्पल बघा, स्ट्रॅटेजीज अगेन फॉर दी बिगिनर्स. जर मला एखादी बुलिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर मी पहिला डोक्यात आणणार की मला बुल कॉल स्प्रेड जो आहे तो खूप चांगला इनिशिएट एक चांगला प्रॉफिटेबल ट्रेड्स बनवू शकतो. नाव बुल कॉल स्प्रेड बनवताना आपण काय करतो, लेग्स ATM कॉल अँड पुट बाय करतो, लेग्स ATM कॉल बाय करतो आणि OTM सेल करतोय. बेनिफिट काय, डिरेक्शन आला तर, IV चेंज झाला तर, आणि लिमिटेड रिस्क आणि लिमिटेड रिवॉर्ड आहे. सो मॅक्झिमम लॉस तुमचा होणार नाही इथे आणि प्रॉफिट आणि लॉस जो आहे तो तुम्हाला माहिती आहे एक्सपायरीपर्यंत माझा किती असणार आहे, राईट. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला ॲड करायला आवडेल जी आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके, ट्राय करा स्ट्रॅटेजीचा रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्ही 1:2 किंवा 1:3चा बनवण्याचा, कारण 1:1 जर प्रत्येकजण बनवतोच, बट ट्राय करा की 1:2 आणि 1:3चा जर रिस्क रिवॉर्ड रेशो तुमच्याकडे असेल, विच इज अ वेल अँड गुड, खूप सुंदर कन्सेप्ट बनेल तिकडे. सेम लॉजिक इकडे पण, जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रेशो इथे चेक करायला गेलात तर इकडे पण तुम्हाला तोच ठेवायचा प्रयत्न करा, 1:2 किंवा 1:3चा. ठीक आहे. का 1:2, 1:3? खूप जण विचारतील, कारण जर डिरेक्शन आली तर 2 रुपये आपल्याला मिळतील, 3 रुपये मिळतील, नाही आली तर 1 रुपये आपल्याला लूज करतोच आहे. सो 1:1 मध्ये काय होणार, डिरेक्शन तुम्हाला शार्प लागणार, थोडी शार्प लागणार. 1:1 मध्ये काय होणार, जर डिरेक्शन आहे तर 1 रुपये मिळतो, नाही तर 1 रुपये आपण गमवायला रेडीच आहोत ना. तेच 1:2 ट्राय करा, जर डिरेक्शन आहे तर 2 रुपये मिळते, राईट. सो दॅट इज द रिझन. आणि जसं मी म्हणालो स्लाइटली OTMचं कधी बनवायचं आपल्याला, जेव्हा फार एक्सपायरी असेल तर. नियर एक्सपायरीची गरज नाही आहे स्लाइटली OTM जाण्याची. फार एक्सपायरी असेल तर हलकासं तुम्ही स्लाइटली OTM जाऊन तिकडे ट्रेड्स बनवू शकता. ओके, अशा अजून काही तुम्हाला जर व्हिडिओज पाहिजे असतील तर एकदा व्हॉट्सॲपला व्हिजिट करा. वरती व्हिडिओ लायब्ररीचा लर्न सेक्शनमध्ये व्हिडिओ लायब्ररी तुम्हाला इथे बघायला मिळेल. लेट्स सी, मी इथे आलो. ओके, इथे बघा लर्न सेक्शन आहे आणि व्हिडिओ लायब्ररी आहे. सो तुम्ही खाली स्क्रोल करा तर सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल कंटेंट बनवले आहे. इंट्राडे, पोजिशनल, स्विंग ट्रेडिंग, ऑप्शन्स रायटिंग, IV ट्रेडिंग, राईट. सो तुम्ही एकदा चेकआउट करा. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, 25 फ्री टूल्स ॲप्लिकेशनमध्ये आहे. सो जस्ट गो अँड डाउनलोड दी ॲप्लिकेशन फर्स्ट. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. सो जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.